नमस्कार, रेवा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बिना तेलाची भाजी करतो। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी भांडे तापत ठेवले। भांडं आपलं तापलं की जिरं टाकूया। भांडं आपलं छान तापलंय। पाव चमचा जिरं, जिरं आता आपलं परतून घेऊया। भाजून चांगलं नॉर्मलच भाजायचं। जिऱ्याला आता आपल्या छान वास सुटले। आता कांदा घालूया। इथे मी कांदा एक छोटा घेतलाय, तो घालूया। कांद्याला मस्त जिरं तिखट, करपण्याची भीती नाही। आता टोमॅटो घालूया। इथे मी पाव टोमॅटो घेतले, तो परतून घेऊया। दोन तीन पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतल्या। गॅस बारीक केलाय। 4-5 पानं कढीपत्ता, तुम्ही अशा भाज्या करून बघा, बिना तेलाच्या छान होतात। कांदा पण आपला आता मस्त फ्राय झालाय। एक चिमूट हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, थोडं परतवून घेऊया। धना पावडर अर्धा चमचा, पाव चमचा जिरा पावडर, आता भोपळी मिरची घालूया। या भाज्या मी धुवून घेतल्यात आधी। एक वाटी बिरडं, एक छोटा बटाटा, थोडं परतून घेऊया। ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी महिन्यातून 4 वेळा तरी बिना तेलाच्या भाज्या खाऊन बघा, खूप छान होतात। चवतीच, फक्त तेल खोबरं नाही। आता आपली भाजी परतून झाले, थोडं पाणी घालूया। एक वाफ येऊ दे, नंतर मीठ घालूया। आता आपल्या भाजीला वाफ आले काय बघूया। छान वाफ आले। आता मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ। तुम्ही जर गोड खात असाल तर थोडंसं गूळ। आता ढवळून परत वाफेवर शिजवून घेऊया। मधून मधून ढवळायची, पाणी लागलं तर घालायचं थोडं। आता आपली भाजी झाली काय बघूया। छान आपली भाजी झाली। वरून थोडी कोथिंबीर पेरूया। गरमागरम भाजी खायला तयार आहे। गॅस बंद करूया। गरमागरम भाजी आपली तयार आहे खायला। ही जर भाजी तुम्हाला आवडली तर लाईक,
कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.